अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। आचारसंहितेचा आधार घेत उपोषण सोडवले, पण ढिवरी पिपरीत अर्धा किलोमीटर पर्यंत अवैध रेती उत्खनन सुरूच। नायब तहसीलदारांचे आश्वासन, नागरिकांचा संतप्त सवाल, रेती माफियांवर कारवाई कधी? राळेगाव ग्रामीण, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील ढिवरी पिपरी गावात प्रशासनाच्या आश्वासनांवर उपोषण मागे घेण्यात आले असले तरी गावालगतच्या नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। गावातील विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी उपोषणाचा इशारा दिला होता। परिस्थिती गंभीर होताच नायब तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांची समजूत काढली आणि योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले। ग्रामस्थांनी सादर केलेल्या निवेदनात प्रॉपर्टी कार्ड वितरणातील विलंब, धोकादायक वीजवाहिन्या, आदिवासी भूमिहीनांना पट्टे, उपकेंद्रातील डॉक्टरांची कायम अनुपस्थिती, संरक्षण भिंतीचा प्रश्न, घरकुल मंजुरी आणि बँकांकडील कर्ज प्रकरणातील दिरंगाई या गंभीर मागण्या मांडल्या। मात्र या सर्वांमध्ये सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे गावालगतच्या नदीपात्रात तब्बल अर्धा किलोमीटरपर्यंत सुरू असलेले अवैध रेती उत्खनन। ग्रामस्थांच्या आरोपानुसार रेती माफियांनी खुलेआम नदीपात्राची लूट सुरू ठेवली असून प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई झालेली नाही। यामुळे नदीपात्राचे अपरिमित नुकसान होत असून भविष्यात मोठा पर्यावरणीय धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे। उपोषणावेळी प्रशासनाने आचारसंहितेचा आधार घेत आंदोलन थांबवले, मात्र त्याच आचारसंहितेखाली अवैध उत्खननावर कारवाई का होत नाही, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे। ग्रामस्थांचा थेट इशारा, तात्काळ संयुक्त पाहणी करून अवैध रेती उत्खनन बंद करा, अन्यथा ढिवरी पिपरीत तीव्र जनआंदोलन उभे राहील। आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर यापुढचा लढा अधिक तीव्र असेल। नागरिक पुन्हा रस्त्यावर उतरतील, असे आंदोलनकर्ते अशोकराव भोसले व त्यांचे सहकारी कार्यकर्ते यांनी सांगितले। उपसंपादक रवींद्र राऊतसर सहसंपादक खुशाल वानखेडे।